जय हिंद मित्रांनो, चला सुरुवात करूयात. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर ही योजना 1 एप्रिल 2016 साली नसून 1 जानेवारी 2017 चालू झालेली आहे. ह्या योजनेचं पूर्वीचं नाव काय? तर इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना. तर 8,000 वित्तीय सहायता नाही, 5,000 वित्तीय सहायता. आणि याच्यात एक पॉइंट लक्षात ठेवा, जननी सुरक्षा योजना. आता बघा, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेसाठी जे एलिजिबल आहेत, ठीक आहे, तेच त्यांना अजून एक बेनिफिट आहे, जननी सुरक्षा योजना यांच्या अंतर्गत. म्हणजे त्यांना टोटल 6,000ची वित्तीय सहायता देण्यात येत आहे. सी हे विधान बरोबर आहे. ओके. आणि ही 100% सेंट्रली म्हणजे केंद्र शासन स्पॉन्सर्ड स्कीम आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. द कोलिशन इयर हे पुस्तक प्रणव मुखर्जी यांनी लिहिलेलं आहे. हे 13वे प्रेसिडेंट ऑफ इंडिया 2012 ते 2017. भारतरत्न केव्हा मिळालेला आहे भारतरत्न यांना? 2019 मध्ये. नेक्स्ट प्रश्न IPL बद्दल. आता आपण पाहूयात 2024 IPL मध्ये सर्वात महागडा प्लेअर कोणता? तर हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट प्लेअर आहे, मिचेल स्ट्राक. ओके. कोलकाता नाईट रायडर्स यांच्याकडनं तो खेळतो. 2025 मधला सर्वात महागडा प्लेअर आहे रिषभ पंत, लखनौ सुपर जायंट्स. 2025 मध्ये एक महत्वाचा अजून मुद्दा आहे. 2025 IPL मध्ये सर्वात यंग प्लेअर 13 वर्षाचा, ज्याचं नाव आहे वैभव सूर्यवंशी. ओके, याला पण घेण्यात आलेला आहे. त्यानंतर क्रिकेट बद्दल अजून अपडेट आहेत. 61 एडिशन इराणियन कप 2024-25 मुंबईने जिंकलेला आहे. मुंबईने सईद मुश्तका अली 2024 ची ट्रॉफी मुंबईने जिंकलेली आहे. आणि मुंबईने कोणाला हरवलेला आहे? तर मध्य प्रदेशाला. अंडर 90 ACC विमेन्स T20 एशिया कप 2024 हा भारताने जिंकलेला आहे. आणि हा झाला कुठे होता? तर क्वालालंपूर मलेशियामध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. तर आता बघा, महाराष्ट्र शासनाचा यंदाचा डॉक्टर अशोक केळकर. आता एवढंच लक्षात ठेवा, 2023 मध्ये डॉक्टर अशोक केळकर हा पुणे महाराष्ट्र साहित्य परिषद यांना मिळालेला आहे. हाच मुद्दा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या विविध पुढाकारापैकी पुढील दिलेल्या पुढाकाराच्या पर्यायापैकी चुकीचा पर्याय कोणता ते सांगा. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये प्रसाद हे चुकीचं विधान आहे. ऍक्च्युली प्रसाद 2014 मध्ये लॉन्च झालेली आहे. ठीक आहे. आणि पिलग्रिमेज रिजुनवेशन अँड स्पिरिच्युअलिटी ॲग्युमेंटेशन ड्राईव्ह. ठीक आहे. हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. प्रसाद. ठीक आहे. हृदय ही स्कीम 2015 मध्ये. इनक्रेडिबल इंडिया 2.0 2017. पर्यटन स्थानी ई तिकिटाची सुविधा 2014 मध्ये लॉन्च करण्यात आलेली होती. आता पुढचा प्रश्न आहे, कैलास मानसरोवर यात्रा याबद्दल सत्य विधान कोणते? या यात्रेचे आयोजन परराष्ट्र मंत्रालयाद्वारे केले जाते. यात्रेचे आयोजन 2 वेगवेगळ्या मार्गाने होते. एक मार्ग लिपुलेख खिंड उत्तराचल आणि दुसरा मार्ग नथुला खिंड सिक्कीम. या यात्रेसाठी परकीय म्हणजे परदेशी व्यक्ती पात्र नाहीयेत. यात्रेकरूंना या यात्रेसाठी परराष्ट्र मंत्रालय
कोणतीही सवलत आर्थिक सहाय्यता देत नाही. तर याच्यातले मित्रांनो हे चारही विधान बरोबर आहेत. ठीक आहे, चारही विधान बरोबर आहेत. याच्यात व्हॅल्यू ऍडिशन करूयात आपण. ठीक आहे, तर ही परराष्ट्र मंत्रालय अजून जे गव्हर्नमेंट ऑफ चायना आहे ना, हे दोघं जण मिळून आयोजन करतात, परराष्ट्र मंत्रालय आणि गव्हर्नमेंट ऑफ चायना. ठीक आहे, लिपुलेख खिंड 1981 ला चालू झाला आणि नथुला खिंड हे 2015 मध्ये. याच्यात आता महत्वाचे अजून मुद्दे लक्षात ठेवा. कैलास मानसरोवर, माउंटेन कैलास, हाईट किती? 6638. लेक मानसरोवर, आता ह्या इथून 3 महत्वाच्या नद्यांचं उगम स्थान आहे. 4 आहे, म्हणजे खूप साऱ्या नद्यांचं उगम स्थान आहे इथून, जसे की ब्रह्मपुत्रा, सतलज, इंडस, पुन्हा कर्नाली. ह्या रिव्हर कैलास मानसरोवराच्या तिथूनच उगम पावतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आता. अग्नि 5 बॅलिस्टिक क्षेत्रणासाठी लक्ष्य वेधाची रेंज किती आहे विचारले. अग्नि 5 बॅलिस्टिक मिसाईलची रेंज आहे 5 ते 5500 किलोमीटर. ठीक आहे, ही एक सॉलिड फ्युल्ड इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल आहे. इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल आहे आणि कोणी बनवली आहे? DRDO ने. पुढचा प्रश्न, मी टू ही ऑप्शन नंबर 1 लैंगिक अत्याचार आणि हल्ले. जोड्या लावा गाव आणि प्रकल्प. पवनी तालुका गोदी खुर्द. आता गोदी खुर्द याचं दुसरं नाव आहे इंदिरा सागर इरिगेशन प्लांट. हे 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये बनलेलं आहे. पंचवार्षिक 7वी 1985 ते 1990. प्राईम मिनिस्टर कोण होते त्यावेळेसचे? राजीव गांधी. सॉरी, ऍक्च्युली हे 1985 1990 राजीव गांधी प्राईम मिनिस्टर. पण याच्या सुरुवात हा 1984 ला म्हणजे सांगितलं होतं बनणार आहे, पण 1900 म्हणजे 7 प्लॅन मध्ये गोदी खुर्द पूर्ण बनला. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवा 7 प्लॅन मध्ये काय काय डेव्हलपमेंट होती. तर गोदी खुर्द बांधण्यात आला होता, ज्याचं नाव इंदिरा सागर इरिगेशन प्लांट आहे. ओके, चिंचपल्ली ऍक्च्युली हे चंद्रपूर मधलं गाव आहे आणि चिंचपल्ली बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र. नवेगाव हे गोंदिया भंडारा. ओके, आणि नवेगाव मध्ये नागझिरा टायगर प्रकल्प आहे. नागपूर माझी मेट्रो. ठीक आहे, पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे रिकाम जागा हे महत्वाचे कार्य आढळते. तर यांचे महत्वाचे कार्य आहेत राज्यातील स्त्रियांच्या सक्षमी एम्पॉवरमेंट प्रगतीचे मूल्यमापन करणे, संविधानाच्या आर्टिकल्स 38 39 39 42 मध्ये अंतर्भूत केलेले निर्देशक तत्वे अंमलात आणणे. हे सर्व DPSPs आहेत. राज्य विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांच्या निवडणुका घेणे, तर हे त्यांचं काम नाहीये. ठीक आहे, राज्य विधानसभा ओके आणि स्थानिक स्वराज्य आपण हे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे बघा. लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचं इलेक्शन कमिशन करतं, स्थानिकचं स्टेट इलेक्शन कमिशन करतं. कलम नंबर 324 आहे. ठीक आहे, आता A आणि B हे विधान बरोबर आहे. याच्यात लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना झाली होती 26 जानेवारी 1993 ला. याचे पहिले चेअरमॅन होत्या जयंती पटनायक. ही एक स्टॅच्युटरी बॉडी आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग ही स्टॅच्युटरी बॉडी आहे. 2024 मध्ये यांचे चेअरमॅन कोण आहेत सध्याचे? तर विजया राहटकर. ओके, विजया राहटकर. ह्या आयोगामध्ये एक चेअरमॅन आणि 6 नॉन ऑफिशियल मेंबर्स असतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न, आता हा त्यावेळेसचा पर्सन इन न्यूज आहे, ऑप्शन 1 याचं उत्तर आहे. ओके, दारिद्र्य रेषेखालील श्रेणीतील
ज्येष्ठ नागरिकांना भौतिक साधने, सहायता साधने उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने कोणती योजना चालू केली? तर ही होती राष्ट्रीय वयोश्री योजना. 2017 ला लॉन्च झालेली आहे ही मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस आणि एम्पॉवरमेंट यांच्या अंतर्गत. दीनदयाल वयोश्री योजना ही जे ज्येष्ठ नागरिक आहेत 60 वर्षापेक्षा जास्तचे आणि जे बिलो पॉवर्टी लाईन च्या खालील ज्येष्ठ नागरिक आहेत 60 वर्षाच्या पुढचे, त्यांच्यासाठी ही योजना आखलेली आहे. त्याच नंतर प्रधानमंत्री वयोश्री योजना ही डिपार्टमेंट ऑफ सोशल जस्टिस आणि एम्पॉवरमेंट यांनी लॉन्च केली. अटल वयोश्री योजना 2021 मध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे आणि ह्या योजने अंतर्गत इम्प्रूव्ह क्वालिटी लाईफ, सिनियर सिटीजनची क्वालिटी लाईफ इम्प्रूव्ह करण्याचं एम आहे याच्यामध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न, न्यू वर्ल्ड हेल्थ. आता याच्यामध्ये ना उत्तर तर हे दोन आहे, पण हे त्यावेळेस करंट अफेअर असणार आहे. ठीक आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे 2024 साठी, 2024-25 साठी इंडिया हायेस्ट बिलियनियर कुठे कुठे आहेत? तर 1 नंबरला USA, 2 नंबरला चायना, 3 नंबरला इंडिया. आणि सर्वात श्रीमंत याच्यामध्ये मुंबई 24 नंबरला आणि दिल्ली आहे 37 नंबरला. ठीक आहे. ठीक आहे. हा इम्पॉर्टंट नाही, हा प्रश्न आता बघा. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार खालील योग्य जोड्या जुळवा. जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्या व रचना, कलम नंबर 78. गट विकास अधिकाऱ्यांची नेमणूक ही कलम नंबर 97 याच्या अंतर्गत कोण करतं? स्टेट गव्हर्नमेंट करतात. पंचायत समिती सभापती व उपसभापती यांचे अधिकार व कार्य कलम नंबर 76 मध्ये. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार व कार्य कलम नंबर 95 मध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विषय समवर्ती सूचित? आता शेड्यूल 7 मध्ये स्टेट लिस्ट, युनियन लिस्ट आणि समवर्ती लिस्ट या तिन्ही पण मेन्शन केलेलं आहे. समवर्ती सूचीमध्ये वीज, विवाह, घटस्फोट, दत्तक आणि वजन माप कामगार संघटना या 3 गोष्टीचा समावेश आहे. सी हे विधान चुकीचं आहे, त्याच्यामुळे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. आता बाकीचे पण कोणकोणत्या गोष्टी समवर्ती सूचीमध्ये असतात ते पाहूयात. फॉरेस्ट म्हणजे जंगल, ओके, अडल्ट्रेशन, त्याच्यानंतर ॲडॉप्शन, ओके, आणि सक्सेशन. एक महत्वाचा याच्यामध्ये ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अदर दॅन, हे लक्षात ठेवा, अदर दॅन ॲग्रिकल्चरल लँड, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अदर दॅन ॲग्रिकल्चरल लँड हे समवर्ती सूचीत येतात. ठीक आहे. आता युनियन लिस्ट मध्ये काय काय येतं? युनियन लिस्ट मधलं की डिफेन्स, ॲटॉमिक एनर्जी, फॉरेन अफेअर, वॉर, पीस, बँकिंग, रेल्वे, पोस्ट अँड टेलिग्राम, एअरवेज, पोर्ट्स, फॉरेन ट्रेड, करन्सी आणि कॉइनेज. ठीक आहे. करन्सी आणि कॉइनेज. त्याचबरोबर स्टेटमध्ये कोणकोणते येणार? ॲग्रिकल्चर, पोलीस, प्रिझन, लोकल गव्हर्नमेंट म्हणजे म्युन्सिपाल्टी, राज्य आणि पंचायत राज, पब्लिक हेल्थ, लँड, दारू, लाईव्हली स्टॉक, ॲनिमल हजबंडरी, अजून याच्यामध्ये स्टेट पब्लिक सर्व्हिस ह्या गोष्टी येतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी अयोग्य विधाने शोधा. मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही वैधानिक संस्था आहे. हा आयोग गृह खात्याअंतर्गत काम करतो. याची स्थापना 1990 साली झाली. हा आयोगाला इतर मागासवर्गीय व्यक्तींच्या तक्रारीमध्ये लक्ष देऊन सोडविण्याचा अधिकार देण्याचा सक्षम करण्यात आलेले नाही. तर याच्यामध्ये बी आणि डी हे विधान बरोबर आहे. ही 102 घटना दुरुस्ती 2018 नुसार ही एक कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. कलम नंबर 338 सब क्लॉज बी मध्ये. यांची अपॉइंटमेंट 3 वर्षासाठी होती चेअरमॅनची.
चेअरमॅनची अपॉइंटमेंट, चेअरमॅन झालं, मेंबर झालं, यांची अपॉइंटमेंट, रिझिग्नेशन, पुन्हा कोणाला रिमूव्ह करायचं, हे सर्व प्रेसिडेंट प्रेसिडेंट ठीक आहे. चेअरमॅनची कोण असतं त्याच्यात? सुप्रीम कोर्ट किंवा हाय कोर्ट मधले जज. 2024 मध्ये चेअरमॅन कोण आहेत? तर हंसराज गंगाराम अहिर. ओके, हंसराज गंगाराम अहिर. आणि पहिले चेअरमॅन जर विचारलं ते आहेत आर्यन प्रसाद. आता याच्यामध्ये दोन महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब कलम नंबर 338 सब क्लॉज ए मध्ये, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट कलम नंबर 338 मध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. खालील विधाने विचारात घ्या. उच्च न्यायालयाच्या संदर्भात आहेत. उच्च न्यायालयात प्रलंबित कामे असतील तर 2 वर्षापेक्षा जास्त नसलेल्या तात्पुरत्या काळासाठी राष्ट्रपती उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश नेमण्याचा अधिकार आहे. जेव्हा मुख्य न्यायाधीशांना व्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या कामस्वरूपी न्यायाधीशाच्या तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे अथवा तो आपल्या पदाची कामे करू शकत नाही, तेव्हा राष्ट्रपती उच्च न्यायालयात प्रभारी न्यायाधीश नियुक्त करू शकतात. अतिरिक्त न्यायाधीश असो अथवा प्रभारी न्यायाधीश असो, वयाचे 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते पदावर राहू शकत नाहीत. तर मित्रांनो, हा थोडासा कन्फ्युजिंग प्रश्न आहे. आपल्याला बरोबर विधान विचारलेले कोणते? ओके, बरोबर विधान कोणते? तर बघा, ए आणि बी हे विधान बरोबर आहे, सी हे विधान चूक आहे. ठीक आहे. ओके, पुढचा प्रश्न. आता याच्यात एक लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्ट 226, हायकोर्ट आर्टिकल 32. ठीक आहे. पुढचा प्रश्न लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्यभाषक व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अनुच्छेद 19 सबक्लॉज 1 सबक्लॉज ए वाजवी बंधने घालू शकतात? तर याचं उत्तर आहे, याचं उत्तर काय काय? न्यायालयाचा अवमान, त्याच्यानंतर परदेशातील मित्रत्वाचे संबंध, भारताचे सार्वजनिक व सार्वभौमत्व व अखंडता, सभ्यता व अथवा नीतिमत्ता. तर उत्तर आहे ए, सी, डी आणि ई. ओके. आता कलम नंबर 19 म्हणलं की काय येतं, की तुम्हाला फ्रीडम ऑफ स्पीच बोलण्याचा अधिकार, फ्रीडम ऑफ असेंब्ली जमण्याचा अधिकार, फ्रीडम ऑफ राईट टू फॉर्म असोसिएशन बनवण्याचा अधिकार, आणि कलम नंबर 19 सब क्लॉज 2 मध्ये रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स येतात. ठीक आहे. तर मित्रांनो, आता कलम नंबर 19 सब क्लॉज 2 तुम्ही एकदा जस्ट रिवाइज करून घ्या एकदा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्यावरती अजून डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? विधिमंडळामध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहाची सत्र समाप्ती झाल्या कारणाने रद्द होत नाही. विधान परिषदेत प्रलंबित असलेले जे विधेयक विधानसभेने मंजूर केलेले नसेल, ते विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होत नाही. जे विधेयक विधानसभेत प्रलंबित असेल किंवा विधानसभेकडून मंजूर होऊन विधान परिषदेत प्रलंबित असेल, ते विधेयक विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होते. तर आपल्याला चुकीचं विचारलंय, हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. ठीक आहे, हे बरोबर स्टेटमेंट आहेत, त्याच्यामुळे उत्तर 4 आहे. आता याच्यातनं एक लक्षात ठेवा, रिवाइज टाइप मध्ये करूयात आपण. महाराष्ट्र, ठीक आहे, विधान सभा, विधान परिषद. ठीक आहे. आता विधानसभेमधून जे पण बिल पास होतात ते 3 महिने विधान परिषदेत राहतात. त्याच्यानंतर परत एक हे बिल, जे बिल आहे ना, ते बिल परत विधानसभेनं पास केलं. ओके, एक बिल, सपोज एक बिल आहे, हे बिल आहे, हे बिल विधानसभेनं पास केलं, विधान परिषदेत आलं. विधान परिषदेमध्ये जर कोणी काहीच डिसिजन गेलं नाही तर ते 3 महिने लाईव्ह राहतं, जिवंत राहतं. त्याच्यानंतर जर हेच बिल विधानसभेने परत पाठविलं तर विधान परिषदेमध्ये ते 1 महिन्यासाठी लाईव्ह राहतं, म्हणजे टोटल 4 महिन्यासाठी लाईव्ह राहतं. पण 4 महिन्याच्या नंतर विधान परिषदेने जर काही हरकत केली नाही तर त्यांना
न जुमानता पूर्ण पॉवर विधानसभेकडे येते. आता एक लक्षात ठेवा, कोणतं पण बिल आहे विधानसभेमधलं, जर गव्हर्नरनं हे बिल प्रेसिडेंटला जर सोपवलं तर गव्हर्नरचा म्हणजे राज्यपालाचा रोल संपतो आणि मग जे पण बिल आहे ना ते प्रेसिडेंट आणि विधानसभा यांच्यामध्येच असतं. पण एक लक्षात ठेवा, विधान आता एक 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 कन्फ्युजन पॉइंट आहे. जर हाऊसमध्ये संसदमध्ये जर एखादं बिल आहे आणि ते प्रेसिडेंटकडे पाठवलं, ठीक आहे, प्रेसिडेंट एखाद्या वेळेस काय करतो, रिटर्न पाठवून देऊ शकतो, ठीक आहे. पण तर हेच बिल परत जर प्रेसिडेंटला पाठवलं तर ते प्रेसिडेंटला कंपल्सरीली त्याच्यावर साईन करावं लागते. पण हा एक्सेप्शनल इथे आहे. ओके, प्रेसिडेंटला जर आता हे बिल आहे, गव्हर्नर म्हणला बाबा मी नाही काय बघत, मी लय बिझी आहे, प्रेसिडेंटला पाठवलं त्याने, ठीक आहे. प्रेसिडेंट म्हणला याच्यावर परत बघा, हे बिल परत मग प्रेसिडेंटकडे गेलं तर प्रेसिडेंट सेकंड अटेम्प्ट मध्ये याला साईन करतो असं नसतं. ओके, याला बंधनकारक नाहीये. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, नेक्स्ट टाइम विचारले जाऊ शकते. प्रौढ मताधिकार प्राप्त करणाऱ्या देशांच्या जोड्या जुळवा. तर श्रीलंका आहे 1931 ला, मलेशिया 1955, ऑस्ट्रेलिया 1962, दक्षिण आफ्रिका 1994. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे आता, अयोग्य जोड्या शोधा. 343 संघाची अधिकृत भाषा, 351 हिंदी भाषेच्या विकासाचे निर्देशांक, हे दोन विधान बरोबर आहेत. 345 घटक राज्याची अधिकृत भाषा, अनेक भाषा. 348 सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या कायदे विधेयक इत्यादीसाठी वापरण्याचा भाषा. ठीक आहे, आता 343 ना आपण पुढे कंटिन्यू करू. संघाची अधिकृत भाषा, ऑफिशियल लँग्वेज ऑफ युनियन शॅल बी, कोणती पाहिजे, हिंदी. पुढचं आहे का, हिंदी देवनागरी स्क्रिप्ट, म्हणजे असं हिंदी भाषा अधिकृत आहे. ओके, ही जी स्क्रिप्ट आहे ना त्याला हिंदी स्क्रिप्ट म्हणतात, ती अधिकृत आहे. ते 341 सब क्लॉज 1 मध्ये मेन्शन केलं. ठीक आहे, जर डिटेल मध्ये विचारलं तर. आता बाकीचे कलम पाहूयात. कलम नंबर 346 मध्ये जर आता हे एक स्टेट आहे, महाराष्ट्र स्टेट आहे, हे गुजरात आहे, यांना एकूण एकामध्ये कम्युनिकेट करायचं असेल, किंवा महाराष्ट्र एखादी युनियन टेरिटरी आहे, दादर नगर दमन आणि दीव, यांच्यामध्ये जर एकूण एकाला कम्युनिकेशन करण्यासाठी कोणती लँग्वेज असती तर ते 346 मध्ये नमूद केलेलं आहे. त्यानंतर कलम नंबर 347 मध्ये एखादं, आता हे महाराष्ट्र स्टेट आहे, महाराष्ट्र स्टेट मधील पॉप्युलेशन लोकांना एक स्पेशल प्रोव्हिजन असतं लँग्वेज बोलण्यासाठीचं, तर ते स्पेशल प्रोव्हिजन कलम नंबर 347 मध्ये मेन्शन आहे. 349 कलम मध्ये स्पेशल प्रोव्हिजन आहे, तुम्हाला तुम्ही सर्टेन लॉज बनवू शकतात लँग्वेज साठी तुमच्या स्टेट, म्हणजे तुमच्या सर्टेन लॉज बनवू शकतात. ओके, सर्टेन लॉज बनवू शकतात आर्टिकल नंबर 349 अंडर मध्ये. कलम नंबर 350 म्हणजे काय, 350 मध्ये MP MLA हाऊस मध्ये कोणती लँग्वेज बोलणार आहेत त्याच्याबद्दल आहे. 350च्या नंतर 350 सब क्लॉज ए, 350 सब क्लॉज ए मध्ये काय मेन्शन केलेलं आहे, प्रायमरी स्टेजला तुमची मातृभाषामध्ये तुमचं शिक्षण फॅसिलिटी केलेलं पाहिजे. 350 सब क्लॉज बी मध्ये स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी, आणि याची अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतो. फार महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. 350 सब क्लॉज बी. ठीक आहे, आता 351 पण पाहिले. ओके, पुढचा प्रश्न आता आपण पाहूयात. महानगर क्षेत्र नियोजन समिती संबंधात विधाने लक्षात घ्या. चुकीचं विधान कोणते ते विचारते आपल्याला. तर चुकीचं विधान ह्याच्यामध्ये, या समितीची रचना आणि सदस्यांची निवडीची पद्धत ठरविण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो. समित्यावर केंद्र शासन, राज्य शासन आणि इतर संस्थांना प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्य शासन तरतूद करू शकते. तर
वरीलपैकी एकही विधान चुकीचं नाही, हे दोन्ही विधान बरोबर आहेत. ठीक आहे, स्टेटमेंट लक्षात ठेवा, हे नेक्स्ट टाइम आपल्याला कामाला येतात. पुढचा प्रश्न, कोण खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातीसाठी लोकसंख्येच्या जागा राखीव आहेत? हे ओडिसामध्ये आहेत. तर याच्यातनं 2020 मध्ये एक ना डेव्हलपमेंट झालेली आहे. 104 घटना दुरुस्ती ऍक्ट 2019 नुसार पार्लमेंट असो किंवा स्टेट लेजिस्लेटिव्ह असो, याच्यामध्ये अँग्लो इंडियन्स साठी जे रिझर्वेशन होतं ना, तर ते काय करण्यात आलं होतं? खारिज करण्यात आलेलं होतं. आणि जर अँग्लो इंडियन यांना रिझर्वेशन कोणत्या कलम मध्ये होतं, तर ते कलम नंबर 331 मध्ये होतं. पण आता ते 2024 मध्ये ऍप्लिकेबल नाहीये. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, कालानुक्रमे रचना करा. दुसरी गोलमेज परिषद, नेहरू अहवाल, जातीय निवाडा, गांधी आयर्विन करार 1931, दुसरी गोलमेज 1930, गांधी अरविंद पॅक्ट, दांडी यात्रा 1930, जातीय अहवाल 1932, पुना पॅक्ट पण केव्हा झाला होता? 1932, नेहरू अहवाल 1938. नेहरू अहवालात महत्वाचे लीडर कोण आहेत? सुभाषचंद्र बोस आणि जवाहरलाल नेहरूचे वडील मोतीलाल नेहरू. लक्षात ठेवा, मोतीलाल नेहरू, इथं जवाहरलाल नेहरू म्हणून तुम्ही कन्फ्युज होता. मोतीलाल नेहरू आहेत आणि सुभाषचंद्र बोस हे मेन लीडर सांगायला तुम्ही त्याच्यात. नेहरू अहवालामध्ये काय मेन्शन केलं होतं की ते म्हणले की इमिडिएटली नेक्स्ट स्टेप पाहिजे तुमची, आम्हाला डॉमिनंट स्टेटस द्या ब्रिटिशरांना म्हणले ते. त्याच्यानंतर रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट ऍट सेंटर. ओके, ऑटोनॉमी देणार तुम्ही प्रोव्हिन्सेसला. त्याचबरोबर डिव्हिजन ऑफ पॉवर, सेंटरची पॉवर वेगळी आणि प्रोव्हिन्सची पॉवर वेगळी. आणि बायकॅमेरल लेजिस्लेचर बनवणार तुम्ही सेंटरला, म्हणजे लोकसभा राज्यसभा टाईप मध्ये. पण हे नेहरू अहवाल काही ब्रिटिशरांनी ऍक्सेप्ट केला नाही. दुसरी गोलमेज परिषद लंडन मध्ये झाले. याच्यामध्ये आता बघा, गांधी आर्विन पॅक्ट बद्दल आपण पाहूयात. गांधी इरविन पॅक्ट, आता ठीक आहे इथं, ठीक आहे, गांधी इरविन पॅक्ट. तर याच्यामध्ये ना काय झालं, ह्या पॅक्ट मध्ये काँग्रेसनं सिव्हिल डिसओबिडियंट मुवमेंट जी चालू केली होती, तर ती पॉज केली होती, डिसकंटिन्यू केली होती अंडर द गांधी इरविन पॅक्ट मध्ये. त्याच्यानंतर काँग्रेसनं सेकंड राऊंड टेबलला जॉईन होणार. ओके, त्या राऊंड टेबलला जाणार असं डिसाईड करण्यात आलं. ब्रिटिशर सर्व ऑर्डर रिमूव्ह करणार. कोणकोणते? जे INC काँग्रेसमध्ये काय झालं होतं, हे सिव्हिल डिसओबिडियंट मुवमेंट चालू झाले होते ना, तर काँग्रेसला बंदी घालण्यात आली होती. तर ते सगळं बंदी रिमूव्ह करण्यात आले होते. जे पण जेलमध्ये होते, ओके, ज्यांच्यावरती क्रिमिनल चार्ज नाहीये, ते सोडून बाकी सर्वांना जेलमधून काय करण्यात आलं? रिहा करण्यात आलेलं होतं. ओके, जे व्हायलन्स मध्ये आणि क्रिमिनल ऍक्टिव्हिटी मध्ये इन्व्हॉल्व नव्हते, त्यांना फक्त जे ह्या मुवमेंट मध्ये आहेत त्यांना, बरं का, नाही तर सर्वांना नाही, जे ह्या मुवमेंट मध्ये होते त्यांनाच. त्याच्यानंतर जो मिठावरचा टॅक्स होता ना, तर तो रिमूव्ह करून टाकलेला होता. तर अशा काही डेव्हलपमेंट याच्यात झालेल्या होत्या. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय राहिले? ओके, जातीय निवाडा 1932 ला. त्याच्यानंतर काय झालं? पुना पॅक्ट महात्मा गांधी आणि डॉ. B.R. आंबेडकर यांच्यामध्ये साईन झालेला होता. तर महात्मा गांधीजींच्या ऐवजी कोणी साईन केलं होतं? मदन मोहन मालवीय यांनी साईन केलेलं होतं. ठीक आहे मित्रांनो, बाकीचे आता प्रश्न नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद, टेक केअर.